साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. प्रशांत कारेटकर वर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी मान्य न झाल्यास पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडून आंदोलन करू, संभाजी ब्रिगेडचा इशारा. नागपूर येथील प्रशांत कोरटकर वर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक व जातीय तेढ निर्माण करणे व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून, या मागणी संदर्भातील निवेदन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे, जिल्हाध्यक्ष अमर पाटील यांच्यासह ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी नांदुरा पोलिसांना दिले आहे. नागपूर येथील प्रशांत कोटरकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिंसक व गलिच्छ वक्तव्य करून बदनामी केली आहे. तसेच जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे सदर व्यक्तीने समर्थन केले असून, राज्य सरकार, गृह विभाग व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकरवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास पोलीस स्टेशनच्या आवारामध्येच ठिय्या देऊन आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी सरपंच विष्णू बाठे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बाठे, जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे, नांदुरा तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे, तालुका संपर्क प्रमुख सचिन गणगे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके, वाहतूक शाखा तालुकाध्यक्ष अमोल भगत यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.